आणि दुसरीकडे बघा, क्लीनअप मोहीम, क्लीनअप अभियान सुरू झालेलं आहे। याविषयी तर विशेष बोलायला हवं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, अक्षय कुमार आपल्याला दृश्यांमध्ये दिसतोय, काही सेलिब्रिटी दिसत आहेत जे या मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत। जेव्हा गणपती बाप्पा विराजमान झाले तेव्हाच अमृताताईंना हा प्रश्न विचारण्यात आला की यावेळेला सुद्धा गिरगाव चौपाटी आणि वेगवेगळ्या चौपाट्यांवर क्लीनअप मोहीम असेल का? तर त्याविषयी त्या म्हणाल्या होत्या, हो अर्थात असणार आणि दरवर्षी आम्ही अशा प्रकारची मोहीम राबवणार, कारण मुंबईकर गणेश भक्त हे मिरवणुकांमध्ये सहभागी व्हायला येतात आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी दिवसभर मिरवणुका सुरू असतात, तेव्हा प्रत्येक ठिकाणी फुलांचा वर्षाव होतो, कागदी रंगीबेरंगी चकत्यांचा वर्षाव होतो, कुठे आतषबाजी होते आणि ते सगळं रस्त्यांवरच पडून राहतं। आज तर म्हणजे हे आवर्जून सांगायला हवं की आज साधारणपणे 4-5च्या दरम्यानच रस्त्यांवर महापालिका आणि काही मंडळांचे कार्यकर्ते एकत्र मिळून साफसफाई सुद्धा करत होते। म्हणजे अजून विसर्जन मिरवणुका पूर्ण झालेल्या नाहीत, पण मुंबईच्या अनेक रस्त्यांवर ही साफसफाई तुम्हाला रात्रभर बघायला मिळेल। तर ते खरे हिरो आहेत, जे महापालिकेचे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, जे जातीनं या सगळ्या गोष्टींचं लक्ष ठेवतात। जेव्हा सकाळी मुंबईकर 8-9 वाजता उठेल तेव्हा तो परत एकदा लालबाग आणि हा सगळा जो परिसर आहे किंवा मुंबई, पुणे, ही सगळी जी शहरं आहेत ती चकाचक बघतील। हे फार विशेष आहे। त्यामुळे ती महापालिकेची सगळी काम करणारी लोक ही खरे हिरो असतात आणि असं अभियान राबवणाऱ्या अनेक संस्था सुद्धा फार मोलाचं काम करतात। अक्षय कुमार यामध्ये सहभागी झालेले आहेत। अभिनेते अक्षय कुमार आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्नी या देखील या क्लीनअप मोहिमेमध्ये सहभागी झालेल्या आहेत। थोडाच वेळ रस्त्यावर उतरून ही नेते मंडळी किंवा अभिनय क्षेत्रातली मंडळी काम करत असतील आणि नंतर ती संस्था सगळं अभियान राबवत असेल, पण एक मेसेज देण्याचा हा उद्देश असतो की आपण सगळ्यांनी मुंबईमध्ये जर इतका जल्लोष करतो तर आपणच सगळ्यांची ती जबाबदारी आहे की मुंबई स्वच्छ ठेवणं किंवा कुठलीही शहरं स्वच्छ ठेवणं। ही 3 दृश्य आता बघूया। एकतर लालबागच्या राजाचं दृश्य, गिरगाव चौपाटीच्या जवळ आलेली आहे विसर्जन मिरवणूक। दुसरं जे दृश्य आहे, एक गणपती हे गिरगाव चौपाटीकडे मार्गस्थ होत आहेत तेव्हाची दृश्य। आणि तिसरं दृश्य आहे ते म्हणजे अनंत चतुर्दशीचा दुसरा दिवस, पुढचा जो दिवस आहे त्याला लगेच क्लीनअप अभियान सुरू झालेलं आहे। अनेक संस्थांकडून क्लीनअप अभियान केलं जातं। तर मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सुद्धा क्लीनअप अभियानामध्ये म्हणजे स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतलेला आहे। आणि अक्षय कुमार सुद्धा आहेत, काही अजून सेलिब्रिटी सुद्धा आहेत, सर्वसामान्य नागरिक आहेत, संस्थेची काही लोक आहेत, अशा सगळ्यांनी मिळून ही मोहीम राबवलेली आहे। मुंबईचे नवनिर्वाचित अध्यक्ष अमित साटम सुद्धा आपल्याला दिसत आहेत। अमित साटम सुद्धा या मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत, स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झालेले आहेत। उद्देश हाच असतो की सगळे समुद्रकिनारे स्वच्छ राहावेत, कुठेही मूर्तीचे काही अवशेष जर असतील आणि ते विचित्र पद्धतीने कॅमेऱ्यात कॅप्चर होतील असं होऊ नये याकरता काळजी घेतली जाते। आणि त्यामुळे लगेचच सकाळी दुसऱ्या दिवशी हे स्वच्छता अभियान राबवलं जातं। जुहू चौपाटीवर आहेत, तर आपल्यापर्यंत आता लोकेशन सुद्धा आलंय। अमृता फडणवीस आणि अक्षय कुमार हे सगळे जुहू चौपाटीवर आहेत आणि जुहू चौपाटीवर स्वच्छता मोहीम राबवली जाते। अक्षय कुमार आपल्याला अनेक समाजोपयोगी अशा घडामोडींमध्ये सहभागी झालेला, चळवळींमध्ये सहभागी झालेला दिसतो। काही चांगले मेसेज आपल्या माध्यमातून देता येतील का याचा तो प्रयत्न करत असतो। हा चिंचपोकळीचा चिंतामणी आहे उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला लालबागच्या राजाची दृश्य आहेत। 10 दिवस हे बाप्पा मंडळांमध्ये आपल्या घरी विराजमान असतात। आपण त्यांचं कोडकौतुक करतो, आपलं गाऱ्हाणं, आपलं दुःख, आपला आनंद सगळं त्याच्याकडे मांडत असतो। तो सगळं आपलं ऐकून घेतो आणि मग पुन्हा परतीचा प्रवास 10 दिवसांनी त्याचा सुरू होतो।
या वर्षभरामध्ये जे काही आपण त्याला सांगितलेलं आहे, ज्या ज्या गणेश भक्तांनी त्याला जे काही सांगितलेले आहेत त्या सगळ्याचं निवारण करण्याचं काम तो वर्षभरात करत असतो. आणि मग पुन्हा एकदा मी ज्यांना आशीर्वाद दिलाय ते कसे आहेत हे बघण्यासाठी आपल्या भक्तांकरता पुन्हा एकदा तो पुढच्या वर्षी येतो. लालबागच्या राजाची मिरवणूक मुंबईत विसर्जन सोहळा सुरूच आहे. त्याची मिरवणूक आणि हा जो मधल्या विंडोमध्ये तुम्ही बघताय तो चिंचपोकळीचा चिंतामणी आहे. 105 वर्षांहून अधिक वर्षांची म्हणजे 106 वर्षांची परंपरा आहे चिंचपोकळीच्या चिंतामणीची. लालबागच्या राजाला 90 वर्षांहून अधिक काळ झालेला आहे. आणि अमृता फडणवीसांची उपस्थिती असलेली जी दृश्य आपण बघतो आहोत, अक्षय कुमार जिथे आहेत, अमित साटम जिथे आहेत, ती जुहू चौपाटीची दृश्य आहेत. सुरुवातीला असं वाटलं होतं की गिरगाव चौपाटीवरच स्वच्छ ठेवणं जरुरी आहे आणि तितकंच जरुरी आहे की आपण घाण करायला नको, लिटर करायला नको. अक्षय कुमार स्वतः आले होते इथे अमित जी आहेत, कारण काय अक्षय कुमारला इथे अक्षय कुमार एक सेलिब्रिटी आहेत, यूथ त्यांना नीट त्यांचं ऐकते. तर सेलिब्रिटी, पॉलिटिशियन, सोशल वर्कर्स हे सगळे मिळून जर यांनी संदेश दिला तरच संदेश खूप चांगल्या प्रमाणे लोकांपर्यंत पोहोचतो. तर या कारणासाठी ते सुद्धा आले होते आणि कित्येक NGOsनी जॉईन केलेलं आहे आणि कित्येक मोठमोठ्या बिझनेसमॅननी आणि पॉलिटिशियन्सनी जॉईन केलं. एक हिंदी में बता दीजिए यहाँ पे क्लीन ड्राइव का मुहिम क्या है? आज हम लोग सुबह, कल रात को विसर्जन संपन्न हुआ और आज सुबह हम जुहू बीच पे ये क्लीन अप ड्राइव कर रहे हैं. इसका नाम हमारा है सी शोर शाइन, यानी हमारी सी जो होती है समुद्र किनारे ये चमकने चाहिए, ना कि जैसे हमने देखा गंदगी, कितनी हर टाइप की गंदगी हमने यहाँ देखी, रैपर से लेके प्लास्टिक, टॉक्सिक मटेरियल, POP, ये सब हमारी करनी है जो वापस आ रही है. तो हमें हमारी धरोहर अगर आगे बच्चों को देनी है सुंदरता के साथ, तो हमें ध्यान रखना पड़ेगा कि एक तो गंदगी करे ही ना, और अगर गंदगी का कोई कारण हो और हो रही हो तो उसको साफ करना ये हमारी जिम्मेदारी है. और इसके लिए हमें ज्वाइन किया दिव्यज फाउंडेशन को BMC ने, अमित साटम जी ने मदद की और कई ऐसे NGOs है जिन्होंने मदद की. इसका हम धन्यवाद करें. पिछली बार की अपेक्षा इस बार काफी साफ सफाई देखने को मिला है, लोगों में एक अवेयरनेस आया है. क्या उसका श्रेय दिव्यज फाउंडेशन? नहीं, श्रेय हर एक को जाता है, किसी एक को इसका श्रेय नहीं जा सकता. BMC अपनी सफाई करती है, NGOs अवेयरनेस करते हैं. लोगों ने भी ये समझा है कि आज अभी फिलहाल तो लोग छोटे साइज के गणपति भी विसर्जित नहीं कर रहे, पॉन्ड्स में डाल रहे, तो ये सब मदद ही करता है. और अभी हम जो बड़े गणेश विसर्जित भी कर रहे हैं वो भी उसके लिए कोई उपाय हो कि चाहे वो पूरे मिट्टी से बने या POP से भी बने, तो आर्टिफिशियल पॉन्ड्स में ही वो विसर्जित हो, तो ये पूरी तरीके से एक नेगेटिविटी छोटी सी जो है इतने सुंदर त्योहार में वो भी दूर हो जाएगी. अक्षय कुमार इस मुहिम में शामिल हुए थे, क्या संदेश लेकर आए थे, क्या? मैं बस इतना ही बोलूंगी कि अगर कोई संदेश देना हो तो हर तबके के इंसान को आगे आना पड़ेगा. लीडिंग बिजनेसमैन हो, चाहे पॉलिटिशियंस हो, चाहे NGOs हो या एक्टर्स हो, सबको आगे आके ये संदेश देना जरूरी है. थैंक यू. मैम अमृता मैम. अमृता फडणवीस यांची खूप चांगली प्रतिक्रिया आली. त्या म्हणाल्या की जे प्रसिद्ध लोक आहेत त्यांनीच उलट पुढे येऊन अशा प्रकारच्या मोहिमेत भाग घेतला पाहिजे जेणेकरून इतर जण सुद्धा प्रवृत्त होतील. आणि सगळ्यात आधी त्यांनी जे सांगितलं तेही फार महत्त्वाचं होतं की एकतर आपण घाण करणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे, आणि जर घाण आपण केलेली आहे, खराब केलेलं आहे सगळे रस्ते, तर ते स्वच्छ करण्याची जबाबदारी पण आपलीच आहे असं त्या म्हणाल्या. आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही. अनेकदा असं होतं, अनेकदा असे स्वभाव आणि व्यक्तिमत्व बघायला मिळतात की जी घरामध्ये तर स्वच्छता ठेवतात, पण जर काही हातात बोळा आला किंवा काही टाकायची वेळ आली तर पटकन खिडकीतनं बाहेर फेकून देतात. अशा सुद्धा गोष्टी आपण बघतो. पण खरं तर फक्त घर नव्हे तर आपल्याला आपली इमारतीचा परिसर आणि आपल्या आजूबाजूचा परिसर सुद्धा स्वच्छ ठेवायचा आहे. हे जर प्रत्येकाने ठरवलं तर खरोखर मुंबई किंवा आपण जिथे कुठे राहतो, ज्या शहरात राहतो, ती सगळी शहरं स्वच्छ राहतील. 3 दृश्य एका वेळेला. लालबागच्या राजाची मिरवणूक गिरगाव चौपाटीवर पोचते आहे. इकडे मुंबईत विसर्जन सोहळे सुरूच आहेत. एक एक गणपती गिरगाव चौपाटीच्या दिशेने मार्गस्थ झालेले आहेत. त्यामुळे चिरा बाजार, ग्रँड रोड हा सगळा जो रस्ता आहे तो पूर्णपणे दोन्ही बाजूने पॅक झालेला आहे. तर अमृता फडणवीस जुहू चौपाटीवर आहेत, तिथे स्वच्छता मोहिमेत त्यांनी सहभाग घेतला. आणि या मोहिमेचं नाव होतं सी शोर शाईन, म्हणजे आपले समुद्र किनारे चमचमते, चमकणारे दिसले पाहिजेत. नाव पण छान आहे. आणि
खरोखर असं झालं पाहिजे. अनेकदा काय होतं की सगळ्या समुद्र किनाऱ्यांवर फिरायला जायचं तर आपण बाहेरची डेस्टिनेशन्स सिलेक्ट करतो. ती याकरता कारण ती स्वच्छ असतात, निळीशार असतात, त्यामधून पाण्याचा तळ दिसत असतो. मुंबईमध्ये अनेकदा असं होत नाही, पण ते स्वच्छ समुद्रकिनारे राहण्याची जबाबदारी आपलीच आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. लालबागच्या राजाची मिरवणूक आता गणेश गिरगाव चौपाटीवर पोचलेली आहे. अनेकदा गणेश घाट असतात, त्या गणेश घाटांवर मूर्ती जातात आणि विसर्जन सोहळे होतात. तर आपण हा सोहळा असाच बघूया. विसर्जन मिरवणुका अजून सुद्धा हळूहळू पोचतायत गिरगाव चौपाटीपर्यंत.